नमस्कार, मी सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटणाचा गावरानी रस्सा, मस्त झणझणीत चमचमीत। चला त्याचं साहित्य बघू आपण। तर हे बघा, इथं मी अर्धा किलो मटण घेतलंय आणि हे स्वच्छ असं चांगलं धुवून घेतलेलं आहे। अर्धा किलो मटण आणि ही त्याची चरबी काढले। ही चरबी आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे। आणि हे वाटण्यासाठी आपण साहित्य घेतले। हे 4 कांदे आहेत, म्हणजे कांदे जास्त मोठे नाही म्हणून मी 4 कांदे घेतलेत। आणि मटणामध्ये बोललं ना तर कांद्याचाच वापर जरा थोडा जास्त करायला पाहिजे आणि मग त्याशिवाय मटण टेस्टी होत नाही। तर मी इथे 4 कांदे घेतलेत, म्हणजे मीडियम साईजचे। आणि एवढं खोबरं घेतलंय, हे कोथिंबीरीचं देठ आणि हे आलं घेतलंय, लसूण। आणि हे आपल्याला मटणाला फोडणी द्यायची आहे ना आता शिजायला टाकायला, त्याच्यासाठी हा कांदा आणि टमाटर। आणि हे आपले मसाले, सुके मसाले, खडे मसाले। तर इथे मी 1 चमचा बडीशेप घेतले, 1 चमचा धने घेतलेत, हा मटन मसाला 2 चमचे घेतलेत, धना जिरा पावडर 1 चमचा, हा गरम मसाला 1 चमचा आणि हळद पावडर आपण 1.5 चमचाचा वापर केला इथं। आणि हे लाल तिखट मी 2.5 चमचे घेतलेत, कारण माझा मसाला जास्त तिखट नसतो, मी नेहमी सांगते व्हिडिओमध्ये। आणि हे खडे मसाले, मोठी वेलची मी अर्धी घेतले, एक आपली हिरवी वेलची आणि लवंग 3 घेतलेत, काली मिरी 3, चक्रफूल 1 घेतले आणि ही दालचिनी। आणि काय हे खडे मसाले आपल्याला फोडणीसाठी घेतलेत। चला आता आपण पहिलं मटण शिजायला घालू। मी गॅस पेटवते आणि हे मटण आपल्याला आहे ना टोपामध्येच करायचं आहे, कारण कसं टोपामध्ये जर आपण शिजवलं, आपल्याला पाहिजे तसं आपल्या मनासारखं मटण शिजल्या जातं, त्याचा रस्सा चांगला मस्त होतो। आणि कुकरमध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता। कुकरमध्ये मटण शिजवलेलं आणि टोपामध्ये मटण शिजवलं त्यात भरपूर फरक असतो। तर मी आज टोपामध्ये मटण करणार आहे, जसं आपल्याला पाहिजे तसं आपण शिजवू शकतो ते मटण आणि त्याची टेस्ट पण चांगली येते। तर टोप आपला गरम झालेला आहे, मी तेल टाकते त्याच्यामध्ये। दोन चमचे तेल टाकले मी। आता हा रस्सा तुम्हाला झणझणीत असा मी करून दाखवणार आहे, जसा गावाला बनवतात तसा। आता हा कांदा टाकून घेते आणि कढीपत्ता। गॅस थोडा मी फास्टच ठेवलाय। आता कांदा आपल्याला जास्त काय दाट करायचा नाही, इथपर्यंत करा। आता मी ह्याच्यात हा टमाटर कापून घेतलेला आहे ना तो टाकते। आपल्याला वाटतं कुकरमध्ये पटकन होतं, ते होतं पटकन, पण ह्या कालवणात म्हणजे ह्या रश्श्यामध्ये आणि त्या रश्श्यामध्ये कसा फरक बघा तुम्ही। हे मटण असं टोपामध्ये बनवून बघा आणि कुकरमध्ये पण बनवून बघा, थोडा तरी तुम्हाला फरक त्यात वाटेलच। कांदा टमाटर झालेला आहे, आता हे मटण आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे मटण आपल्याला 5 मिनिटं तरी असं जरा खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे तेला कांद्यामध्ये आणि टमाटरमध्ये असं परतून घ्यायचं आहे। आता हे मटणाचं बघा थोडा कलर चेंज झाला आहे, बघू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आहे ना थोडे हळद टाकून घ्यायचे आणि थोडंसं मीठ। तर पहिलंच लावतात हळद मीठ, मी लावलेलं नाही आहे, मी असं टाकते। आता आपल्याला ह्याचा आलणी रस्सा करायचा आहे, तर ह्याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं, ह्याला पाणी पण सुटलंय तुम्ही बघू शकता। मी इथे एक ताट ठेवते त्याच्यावरती, ह्याच्यामध्ये पाणी ओतते, 1 ग्लास पाणी ओतलंय। आता आपलं मटण शिजतंयच तिथं, तर आपण मसाल्याची तयारी करूया।
हे बघा असं कट करते आणि हे कांदा आणि खोबरं आपल्याला असं गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे. हा गॅस पेटवून घेते. आणि कांदे आपल्याला ह्याच्यावरती भाजायचे. कांदा खोबरं इथं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गावाला कसं कांदा खोबरं घेतात, चुलीमध्ये टाकतात, भाजलं झालं. तर आपल्याला तसंच गावाकडचा रस्सा करायचा आहे. बघूया आपलं मटण. पाणी पण गरम झालेलं आहे आणि हे बघा या मटणाला पण पाणी सुटलेलं आहे. हे बघा. आता हे पाणी आहे ना गरम, परत आपल्याला ह्याच्यामध्ये वाटायचं आहे. तरी मटण शिजायला 25-30 मिनिटं तरी लागतील, कारण टोपात शिजवायचं आहे ना आपल्याला. परत मी 1 ग्लास पाणी ओतून ठेवते या ताटामध्ये. तर हे बघा आपले कांदे इथे भाजून झालेत. सगळे कांदे भाजून घेतलेत मी. तर हे साईडला करते. आता जे खडे मसाले घेतलेत ना ते आपल्याला भाजायचे. इथे आपले धने टाकलेत, ही बडीशेप, जास्त करपवायचं नाही, थोडं गरम करून घ्यायचं. नाहीतर मग ह्या धण्याचा वास आहे ना कडू चव लागते त्याची, बडीशेपची आणि धण्याची. हे बघा इथपर्यंत मी गरम करून घेतले, काढून घेते. आता हे आपण खडे मसाले घेतले होते ना ते भाजून घेते. आपले धने आणि बडीशेप भाजून झाले. तर हे आपले मसाले पण भाजून झालेत. आता हे आपण अद्रक आणि लसूण घेतलेले आहे ना, थोडा ह्याचा वास मोडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे कोथिंबीरीचं देठ. तर आपलं हे अद्रक आणि हे सगळं काय टाकलं होतं ना याच्यामध्ये, लसूण, अद्रक आणि हे ह्याचं देठ, कोथिंबीरीचं, ते पण भाजून झाले. गॅस बंद करते. आणि आता आपल्याला हे सगळं गार करून घ्यायचं आहे आणि वाटण करून घ्यायचं आहे. चालेल. हे कांदा खोबरं कापून घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले आपण भाजून घेतलेत ना, हे एकत्र करून आपल्याला वाटायचे आहे. मी ह्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण मसाला माझा तिखट नाही, मी सांगते नेहमी. तर बघूया आपलं मटण कुठपर्यंत शिजत आलंय. हे बघा शिजलंय काय बघायचं आहे आपल्याला. थोड्यापैकी म्हणजे थोडं शिजत आलंय. अजून ह्याला 10-15 मिनिटं लागतील शिजायला. ह्याच्यात अजून पाणी मी टाकणार आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढा ह्याच्यात पाणी टाकायचं आणि ह्या ताटावरती पाणी ठेवत जायचं. परत पाणी ठेवलंय मी. तर बघूया आपलं मटण कुठपर्यंत शिजले. हे बघा हे बघा हे आपलं मटण शिजले. आणि हे सूप आहे ना, तुम्ही लहान मुलांना जरी पाजलं ना तरी पण जमू शकते. म्हाताऱ्या माणसाला जरी दिलं प्यायला तरी चालेल. मस्त आपलं मटण शिजले.
आता हे पाणी आपलं गरम आहे ना, ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते. तर इथे आपले मटण पण शिजलेलं आहे आणि आपला मसाला पण तयार झाला आहे. हा बघा, मसाला पण वाटून घेतला आहे. आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया. आता कालवण मी ह्याच टोपात बनवणार आहे. ते मटण आहे ना, याच्यामध्ये काढून घेते. आता तोच टोप मी गॅसवर ठेवलेला आहे, त्याच टोपात कालवण करायचं आहे आपल्याला. इकडे पाणी पण मी गरम करत ठेवले. जर आपल्याला गरम पाण्याची गरज पडली तर पाणी गरम करत ठेवले. तेल टाकून घेते मी. ह्या बघा, हा अर्धा चमचा, म्हणजे मी 2.5 चमचे इथं कालवणाला तेल घेतले. आणि ते मटण आपण उकडाय टाकलं होतं तेव्हा 2 चमचे. तेल गरम झालं का आपल्याला काय करायचं आहे, ही चरबी घेतलेली आहे ना, ती त्याच्यामध्ये टाकायची आहे तेलामध्ये. पहिले खडे मसाले टाकून घेते. तेजपत्ता, दालचिनी, चक्रफूल, आणि 1 छोटी वेलची आहे, 2 लवंग आणि 2 काली मिरी. गॅस बारीक करते. चरबी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. हा 1 कांदा आहे तो टाकून घेते. 1 कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकते. कांदा आपल्याला गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये टमाटर टाकून घेते. आता गॅस बारीक करायचा आपल्याला. आणि आपले पावडर मसाले आहेत ना, ते टाकून घ्यायचे. धना जिरा पावडर, गरम मसाला, म्हणजे हे सगळे मी 1-1 चमचा घेतलेला आहे. हे आपले लाल तिखट, मटन मसाला, हे पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडं गरम पाणी टाकते मसाला लागू नये. हे मसाले आपले परतून झाले. आता आपल्याला हे वाटण करून घेतलेलं आहे ना कांदा खोबऱ्याचं, ते टाकायचं आहे. पण आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे असं. आता ह्याच्यात पण मी थोडं पाणी टाकून घेते. ह्याला तेल सुटेपर्यंत परतून, म्हणजे शिजून द्यायचे आहेत आपल्याला. बारीक गॅसवर असं शिजून द्यायचे आहेत आपल्याला. तर बघूया आपले मसाले शिजलेत काय. अरे बघा, आपले मसाले पण झाले शिजून. आता हे मटण आहे ना, हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती रसा पाहिजे तेवढा तुम्ही वाढवू शकता. मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं, तेच मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते. आणि मगाशी आपण मटण शिजवायला टाकले तेव्हा हळद टाकली होती ना, आणि आता परत हळद टाकते थोडी, म्हणजे 1.5 चमचा हळद घेतली होती आपण. आणि चवीनुसार मीठ. मला एवढा रस्सा पुरेसा आहे. तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे तेवढा तुमच्या अंदाजाने तुम्ही करू शकता. आता आपल्याला याला थोडा वेळ शिजून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं मटण चमचमीत आणि झणझणीत गावच्या पद्धतीने बनवलेलं मटण तयार झालेले आहेत. गरमागरम खायला या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.